नमस्कार, संगीताज रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त असे वाळवलेली कारली। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मी ही अर्धा किलो कारली घेतली आहे, हिरवीगार घेतली आहे। ही स्वच्छ धुवून स्वच्छ अशी कपड्याने पुसून घेतली आहे। याचे देठ वगैरे कापून घ्यायचे आहे। सगळी कारली अशी कापून घेतली आहे। मी अशी ही कारली गोल गोल कापून घेतली आहे। जास्त पातळ पण कापायची नाहीये, अशी मध्यमच कापायची आहे। गोल पातळ कापल्यामुळे काय होते, आपल्याला ती हळद मीठ लावून जास्त अशी तुकडे पडतात त्याचे, म्हणून थोडी जाडसरच कापून घ्यायची। सुकायला पण चांगली असते। कारल्यामध्ये असे बिया असतात मोठ्या मोठ्या। तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही काढू शकतात, नाही काढले तरी चालतील। अशी सगळी कारली आता गोल गोल कापून घ्यायची आहे। आता ही अर्धा किलो कारली स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे। आता या कारलीमध्ये मीठ घालणार आहोत। आता यात मीठ घालून झाले आहे। आता यात हळद पण घालून घेऊयात। आणि हे मीठ हळद सगळं कारल्याला चोळून घेणार आहोत। सगळ्या कारल्याला मीठ हळद छान लावून झाले आहे। कारली ताटामध्ये चांगली अशी पसरून ठेवायची आहे। आता हे ताट उन्हात सुकवायला ठेवायचे आहे। तर ही कारली आपण उन्हात ठेवलेली आहे। तर ही आपण 2 ते 3 दिवस कडक उन्हामध्ये वाळवायची आहे। कडक उन्हात वाळवल्यानंतर ही अशा प्रकारे कुरकुरीत कारली होतात। तुम्ही अशी ही तेलात तळून पण खाऊ शकतात। अशी नुसतीही खायला छान लागतात। किंवा जर तुम्हाला भाजी करायची असेल तर तुम्ही 15-20 मिनिटं गरम पाण्यात ठेवायची, मग ती चांगली ओलसर होतात। मग त्याची कांदा घालून भाजी बनवायची। जर तुम्हाला नुसती कुरकुरीत तळलेली कारली खायची आहे तर ती पाण्यात घालायची नाही, ती तेलामध्ये तळून घ्यायची आहे। अशी कारली उन्हाळ्यात छान सुकवून घ्यायची आहे। उन्हात कडक सुकवल्यामुळे मीठ असल्यामुळे ही कारली खराब होत नाही। एका बरणीत भरून ठेवायची, खराब होत नाही। आता गरम तेलात मी सुकवलेले कारले छान तळून घेत आहे। कारले तेलात छान खरपूस तळून घ्यायचे आहे।
तुम्ही बघू शकता छान खरपूस कारले तळले आहे. एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. It helps the speaker lead his audience into the scene he describes by creating an imaginary picture. Usually, it's something that moves. आता आपली वाळवलेली कारली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान कारली तयार झालेली आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन नक्की प्रेस करा.